हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या लेक्चरचं टायटल काय बघा आपलं, लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच लेक्चर नंबर 2. तर ऑलरेडी लेक्चर नंबर 1 आहे ते कव्हर्ड केलेलं आहे पूर्ण. तर त्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर त्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं ऑलरेडी पहिल्यांदा, की बायोलॉजी या शब्दाचा अर्थ काय आहे. तर आपण काय बघितलं होतं की इट इज द स्टडी ऑफ लाईफ. व्हॉट इज मिनिंग बाय बायोलॉजी? बायोलॉजी इट इज नथिंग बट इट इज द स्टडी ऑफ लाईफ. बरोबर आहे. स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड देअर स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन अँड हाऊ दे रिॲक्ट विथ द एन्व्हायरमेंट. ह्यालाच आपण थोडक्यात काय म्हणत असतोय, दॅट इज द बायोलॉजी. नंतर आपण काय बघितलं, बायोलॉजी हा एक ग्रीक शब्द होता, तर त्याची फोड केली होती आपण. त्याचं कसं केलं होतं बघा, बायोस आणि लोगस. म्हणजे बायोस म्हणजे काय, लिव्हिंग थिंग्स, आणि त्याचा अभ्यास, ह्याला जागा म्हणतो आपण लोगस म्हणजे स्टडी. तरी ज्या स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग ह्यालाच आपण काय म्हणलं होतं, बायोलॉजी. त्यानंतर आपण बघितलं होतं की व्हॉट आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बघा, सेल बायोलॉजी बघितलं होतं, फिजिओलॉजी बघितलं होतं, मायक्रोबायोलॉजी बघितलं होतं, झूलॉजी बघितलं होतं, बॉटनी बघितलं होतं, जेनेटिक्स बघितलं होतं. अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आपल्याला बायोलॉजीच्या बघायला मिळतात. तर त्यातलं जे पहिलं आहे, जे की एकदम बेसिक आहे, ते आपण या लेक्चरमध्ये चालू करत आहोत. दॅट इज सेल बायोलॉजी. काय चालू करतो आपण, सेल बायोलॉजी. तर सेल बायोलॉजी आता आपण कसं म्हणणार, आपण काय म्हणतो ते बघा, बायोलॉजीचा जेव्हा आपण डेफिनेशन घेतली तेव्हा आपण काय म्हणलं होतं, बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ सायन्स असं म्हणलं होतं. बरोबर आहे. तर आपण काय म्हणणार आता सेल बायोलॉजीच्या वेळेस काय म्हणणार, सेल बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. बरोबर आहे की नाही. सेल बायोलॉजी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ which deals with the study of cell, their structure, function and how they coordinate with themselves. बरोबर. which deals with the study of cell. सेल्सच्या अभ्यासालाच आपण काय म्हणणार आहे, थोडक्यात सेल बायोलॉजी म्हणतोय. पण विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, त्यांचं स्ट्रक्चर काय असणार आहे, म्हणजे सेलचं स्ट्रक्चर काय असणार आहे, सेलचं फंक्शन काय असणार आहे, आणि त्या एकमेकांबरोबर कशा कोऑर्डिनेट करतात. तर तुम्हाला माहित आहे की ह्युमन बॉडी जी आहे, तर ह्युमन बॉडी जी आहे, तर बघा एक आपण जर इथं बघायचं झालं बघा, तर या ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑर्गन बघायला मिळतात. बरोबर आहे. ऑर्गन दे आर मेड अप ऑफ टिश्यू, दे आर मेड अप ऑफ सेल्स. सेल्स न एकत्रित येऊन काय बनतात, टिश्यू, आणि टिश्यू न एकत्रित येऊन काय बनतात बघा, ऑर्गन, आणि ऑर्गनला एकत्रित येऊन काय बनतं, बॉडी. बरोबर आहे. आता बघा इकडे बघूया, एखादा होमचं उदाहरण घेऊया. हे घर आहे, तर हे घर कशापासून बनतं बघा, छोट्यातल्या छोट्या विटांपासून बनतं बघा. बरोबर आहे का नाही. अशा तर ही समजा हे मोठं घर आहे, तर हे घर मोठंच्या मोठं बनवण्यासाठी त्या आपल्या जसं छोट्या विटा लागतात, तसं ह्युमन बॉडी इट इज अ लार्ज स्ट्रक्चर. इट इज मेड अप ऑफ स्मॉलर ऑर्गनायझेशन लेवल लाईक स्ट्रक्चर, दॅट इज ऑर्गन. इट इज मेड अप ऑफ टिश्यू. त्याच्यापेक्षा खाली आपण काय आलो, सेल्स. तर सेल्स हे सगळ्यात म्हणजे लहानात लहान पार्ट आहे आपल्या बॉडीचा. त्यामुळं काय होतं की सेल बायोलॉजी म्हणजे काय, इट इज विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेल्स, देअर स्ट्रक्चर, फंक्शन अँड हाऊ दे कोऑर्डिनेट विथ देमसेल्स. म्हणजे ते एकमेकाबरोबर कशी रिॲक्शन करतात. ही डेफिनेशन कशी झाली आपली, सेल बायोलॉजीची डेफिनेशन झाली बघा. बरोबर आहे. आता आपण काय बघणार आहे, सेलची डेफिनेशन बघणार आहे बघा. तर मी तुम्हाला आता काय दाखवतो, सेलची डेफिनेशन काय आहे.
इट इज बेसिक स्ट्रक्चरल and functional unit of life. It is the basic structural and functional unit of life. It can perform all functions of life and capable of independent living. बघा, दिस इज द डेफिनेशन ऑफ सेल. तर सेल काय आहे सांगा. सेल इट इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्ट्रक्चरल का हे मी तुम्हाला थोडक्यात डिस्कशन केलं होतं, अजून तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर बघा, ह्युमन बॉडी परत इट इज मेड अप ऑफ ऑर्गन. ऑर्गन कशापासून म्हणजे असं हे बाण असं करायला पाहिजे. टिश्यू आणि टिश्यू आर मेड अप ऑफ सेल्स. बॉडी इट इज मेड अप ऑफ ऑर्गन. बॉडी कशी बनलेली आहे, वेगवेगळ्या ऑर्गनला एकत्रितून बनलेले आहे. आणि वेगवेगळे ऑर्गन कसे बनले, तर वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू एकत्र येऊन बनलेले आहेत. आणि ते टिश्यू कशाने बनले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स किंवा एकाच प्रकारच्या सेल्सने एकत्र येऊन काय म्हणतात, टिश्यू. तर टिश्यूचे डेफिनेशन पण तुम्हाला माहित पाहिजे, ऑर्गन आणि सेल्स. तर इट इज द बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. म्हणजे ही एक लाईफ आहे, त्याचं सगळ्यात बेसिक स्ट्रक्चरल युनिट काय आहे, दॅट इज द सेल. आता फंक्शनल कसं मी तुम्हाला सांगतो. फंक्शनल युनिट कसं आहे, जर आता ही सेल जर आपण घेतल्या, ह्या ह्युमन मधली कुठली तरी एक सेल जरी आपण इथे घेतली, सेल झाला, हे न्यूक्लियस झाला, हे वेगळ्या वेगळ्या सेल ऑर्गनेलिज झाल्या. तर या सेलला अशी ॲबिलिटी असते की सेल एकटी राहू शकते. This cell is capable of living independently and can perform all the function of the life. म्हणजे एकटीच सेल बॉडीचे बाकीचे सगळे फंक्शन काय करू शकते, ते फंक्शन पार पाडू शकते, म्हणजे सगळे काम पार पाडू शकते. का, तर या सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे की सेंटरला काय असतो, न्यूक्लियस असतो. आणि ह्याच्यामध्ये काय असतं सांगा, न्यूक्लियसमध्ये तुम्हाला क्रोमोझोम बघायला मिळतात. तर क्रोमोझोम काय आहे, न्यूक्लियस काय आहे, सेलचं स्ट्रक्चर काय असणार आहे, या सेल ऑर्गनेलिज काय आहे त्या आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघणारच आहे. पण तुम्हाला इथंपर्यंत जर समजलं असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की हां सर इथंपर्यंत समजलेलं आहे. आणि जर तुम्हाला काय अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, सर हे समज नाही ते समज नाही, मी तुम्हाला परत एकदा सगळं समजवून सांगू शकतोय. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, मला नक्की विचारा काय डाऊट्स असेल तर. तर इथंपर्यंत कळालं की सेल जी असते ती स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट का आहे लाईफचा, हे मी तुम्हाला सांगितलं. स्ट्रक्चरल का, तर लाईफ म्हणजे कसा एक स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरचा छोट्यात छोटा पार्ट काय बघायला मिळतो आपल्याला, सेल बघायला मिळतो. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. बेसिक सगळ्यात छोटं बेसिक स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. आणि फंक्शनल का, इट कॅन परफॉर्म ऑल द फंक्शन ऑफ द लाईफ. म्हणजे तो सगळी कामं पार पाडू शकतो, कारण त्याच्याकडं क्रोमोझोम आहेत, स्वतःचे क्रोमोझोम आहेत. क्रोमोझोम म्हणजे पूर्ण डीएनएचा डाटा आहे. आणि डीएनएचा डाटा त्या अर्थी काय आहे की तो सगळ्या प्रकारचे प्रोटीन तो स्वतः बनवू शकतोय. तर हे थोडंसं क्लिष्ट आहे, ते पुढे तुम्हाला समजत जाईल. तर इट इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ अँड इट इज कॅपेबल ऑफ लिव्हिंग इंडिपेंडेंटली अँड इट कॅन परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ लाईफ. म्हणून तर काय म्हणतोय आपण, आज काय सुरुवात केली होती मी तुम्हाला अजून एकदा सांगतो. तर आज सुरुवात केली होती आपण लेक्चर नंबर 2, लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. लेक्चर नंबर 2 त्याच्यामध्ये आपण बघतोय सगळ्यात बेसिक असा पार्ट बघत आहे, दॅट इज सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजे काय पहिल्यांदा बघितलं आपण. सेल बायोलॉजी आपण त्याची डेफिनेशन बघितली. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ऑल द सेल्स, देअर स्ट्रक्चर, देअर फंक्शन अँड हाऊ दे कोऑर्डिनेट विथ इच अदर. म्हणजे ते एकमेकाबरोबर कसं काम करतात. ही डेफिनेशन झाली आपली सेल बायोलॉजीची.
त्याच्यानंतर आपण काय बघतोय, आता सेल माहित पाहिजे ना, सेल बायोलॉजी शिकतोय. सेल बायोलॉजी म्हणजे सेलचा अभ्यास. सेलच माहित नसलं तर सेल बायोलॉजी कधी माहित होणार तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतोय, तर आपल्याला काय माहित पाहिजे, सेल. मग सेलची डेफिनेशन काय, सेल इज नथिंग बट इट इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्ट्रक्चरल युनिट अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तर या डेफिनेशनचा पूर्णपणे खुलासा मी तुम्हाला करून सांगितलेला आहे. सेलचं बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल इट कॅन परफॉर्म ऑल द फंक्शन ऑफ लाईफ अँड कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट लिव्हिंग. ती स्वतः एकटी राहू शकते. दॅट इज द बेसिक डेफिनेशन ऑफ सेल. तर इथंपर्यंत समजलं असलं तर कमेंटमध्ये मग नक्की होय म्हणा. आणि इथंपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला जर असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर हा आपला व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं. तर आता याच्या पुढचा पार्ट आपण थोडासा काय डिस्कस करणार आहे. आता याच्या पुढचा पार्ट आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. समजा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला सेलचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बरोबर मान्य आहे. तर कारण सेलचा अभ्यास म्हणजे सेल बायोलॉजी. सेलचा जर अभ्यास करायचा असला तर सेल दिसायला तर पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला एखादं मोठं घर आहे, त्याची वीट दिसते, बरोबर आहे का नाही. ती वीट जर मजबूत असेल तर घर मजबूत आहे, आपण असं डायरेक्ट म्हणू शकतो. कारण आपण एका विटाचा अभ्यास केला, ह्याचाच अर्थ काय, आपण त्या पूर्ण घराच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केला असं थोडक्यात असू शकते. म्हणून तुम्हाला एखाद्या पूर्ण बॉडीच्या किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमचा पूर्ण अभ्यास करायचा आहे, तर बॉडीमध्ये एक तुम्हाला त्या बॉडीच्या काही सेल्स मिळाल्या तर तुम्ही त्या बॉडीचं पूर्णपणे फंक्शन कसं आहे, त्या ऑर्गॅनिझमचं फंक्शनिंग कसं आहे, त्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर कसं आहे, हे तुम्ही पूर्णपणे सांगू शकता, बरोबर आहे. तर महत्त्वाचं काय आहे की सेल तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. आणि दिसणं का गरजेचं आहे, तर त्या सेलचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणून तर तुम्ही शिकताय सेल बायोलॉजी, म्हणून तर तुम्ही शिकताय बायोलॉजी. आलं लक्षात. तर बायोलॉजी तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, सेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी सेल दिसणं गरजेचं आहे. मग तुम्ही सेल्स बघणार कशा, बरोबर आहे का नाही. आपल्याकडे काय असं आपल्या डोळ्यामध्ये काय हे नाही, गामा रेज नाही आहेत किंवा पूर्ण आरपार बघायला असं आपल्याकडे कुठली शक्ती देवानं आपल्याला दिलेली नाही. आपण सुपर ह्युमन, सुपर हिरो काय नाही, बरोबर आहे का नाही. तर आपल्याला सेल्स बघायचे. आपल्याला जर सेल्स बघायचे असतील तर तुम्ही कशा बघणार सांगा. तर सेल्स जर बघायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे काय पाहिजे, मायक्रोस्कोप पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर काही वेळा असं होतंय की काही सेल्स ज्या असतात त्या सेल्स तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता बाय युझिंग सिंपल मायक्रोस्कोप, बरोबर आहे. आता टू सी द सेल्स वी रिक्वायर मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप ही खूप महत्त्वाची टर्म आहे, कारण मायक्रोस्कोपचे परत प्रकार पडतात, बरोबर आहे. तर मायक्रोस्कोपचे कोणते प्रकार पडतात मी तुम्हाला सांगतो. एक आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप, सॉरी पहिल्यांदा घ्या सिंपल, आणि दुसरा आहे तो कंपाऊंड. सिंपल मायक्रोस्कोप आणि एक येतो कंपाऊंड मायक्रोस्कोप, बरोबर आहे. तर आपला जो सिंपल मायक्रोस्कोप असतोय, सिंपल मायक्रोस्कोप तो गोष्टी 50x to 100x करू शकतो, बरोबर आहे. आणि हा जो आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप तो गोष्टी झूम करू शकतोय 1000 पटीनं. एक्स म्हणजे पटीनं, 50 पटीनं, 100 पटीनं, 100x 50x करू शकतोय. आणि आपला जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो तो काय आहे, इट इज 1000x करू शकतो. आता हे मायक्रोस्कोपचे जे प्रकार आहेत त्यातला हे जे दोन्ही मायक्रोस्कोप आहेत ते कसे आहेत बघा, दोन्हीच्या दोन्ही लाईट मायक्रोस्कोप आहेत. कसे आहेत, लाईट मायक्रोस्कोप. तर बघा आपण काय बघत होतो, मायक्रोस्कोप हे दोन प्रकारचे असणार आहेत. एक आहे मायक्रोस्कोप तो आहे लाईट मायक्रोस्कोप, बरोबर.
आणि दुसरा मायक्रोस्कोप असतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बरोबर आहे. पहिला मायक्रोस्कोप आहे लाईट मायक्रोस्कोप. दुसरा मायक्रोस्कोपचा टाइप आहे दॅट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि लाईट मायक्रोस्कोप मध्ये परत दोन प्रकारचे प्रकार पडतात, म्हणजे दोन प्रकार पडतात. पहिला आहे सिंपल मायक्रोस्कोप, दुसरा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. समजलं. सिंपल मायक्रोस्कोप याची झूमिंग लेंथ किती आहे बघा, 50x to 100x. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याची आहे 1000x. तर या दोघांमध्ये फरक काय तो समजला पाहिजे. हे तुम्हाला मी आता याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो. मायक्रोस्कोपचा अर्थ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, त्याच्यात नंतर लाईट मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे दोन का फरक पडतात हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर लाईट मायक्रोस्कोपचे परतचे दोन पार्ट पडतात, दॅट इज सिंपल आणि कंपाऊंड. याचा मी फरक तुम्हाला समजून सांगतो. तर पहिल्यांदा मायक्रोस्कोप म्हणजे काय. ज्या गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत असतात त्या गोष्टी आपल्याला जर बघायच्या असतील तर आपल्याला मायक्रोस्कोपची गरज नाही. मायक्रोस्कोप नावातच आहे मायक्रोस्कोप. ज्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला लेन्सचा यूज करावा लागतो त्या गोष्टी कशा झाल्या, त्या गोष्टी झाल्या मायक्रोस्कोपी. बरोबर आहे. स्कोप कशासाठी असतो, गोष्टी झूम करण्यासाठी. बरोबर आहे. तर मायक्रो म्हणजे लहानात लहान गोष्टी त्यांना आपल्याला उघड्या डोळ्याने बघायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. आणि म्हणून त्यांना काय म्हणले, त्यातला पहिला जो भाग आहे मायक्रोस्कोपचा दॅट इज लाईट मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप पण कसल्या प्रकारचा, लाईट मायक्रोस्कोप. का तर याच्यामध्ये आपली जी सनलाईट आहे किंवा कुठल्याही प्रकारची बल्बची वगैरे लाईट आहे त्या लाईटचा वापर केला जातो ॲज अ बीम ऑफ लाईट. ती जी लाईट आहे आपल्या वस्तूवरती, त्या लहान वस्तूवरती पडते आणि ती वस्तूपासून जे रिफ्लेक्टेड किरण निघतात, रिफ्लेक्टेड रेज निघतात ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, म्हणून ती वस्तू आपल्याला दिसते. पण वापरलंय काय बघा, सोर्स ऑफ लाईट काय आहे, सनलाईट आहे, लाईट आहे कुठली तरी. तर सोर्स काय आहे त्याच्यावरून दोन प्रकार पडतात. सोर्स कुठला आहे तर लाईट आहे, म्हणून याला म्हणतात लाईट मायक्रोस्कोप. आणि दुसरा प्रकार बघा नावातच आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर इथं सोर्स काय असणार आहे, बीमचा सोर्स काय, इलेक्ट्रॉन असणार आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ज्या मायक्रोस्कोपमध्ये इलेक्ट्रॉन ॲज अ सोर्स वापरले जातात त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतात. तर लाईट मायक्रोस्कोप कळालं तुम्हाला आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप समजलं. आता या दोघांमधला फरक सांगितलं तुम्हाला, सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर सिंपल मायक्रोस्कोप असतो त्याच्यामध्ये फक्त एकच लेन्स असते, म्हणून त्याला सिंपल मायक्रोस्कोप म्हणतात. तर 50x ते 100x तो करू शकतोय. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप नावातच आहे, कंपाऊंड म्हणजे एकापेक्षा जास्त लेन्सेस तिथे वापरले जातात आणि एक लेन्स, दोन लेन्स एका समोरासमोर लावून त्या गोष्टीला 1000 पटीनं एवढ्यापर्यंत झूम केलं जाऊ शकतं. म्हणून कंपाऊंड मायक्रोस्कोप हा जरा पॉवरफुल आहे आपल्या सिंपल मायक्रोस्कोपपेक्षा. आणि त्या सगळ्यांपेक्षा जास्त या मायक्रोस्कोपची झूमिंग पॉवर किती आहे बघा, 5 लाख, 1 2 3 4 5 एवढी झूमिंग लेंथ आहे, झूमिंग पॉवर आहे आपल्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची, जवळजवळ 5 लाख पटीनं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे मायक्रोस्कोपची थोडीशी माहिती जी की तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सेलचा अभ्यास करताय यू शुड नो व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचे किती प्रकार पडतात, दॅट इज लाईट मायक्रोस्कोप आणि आपला दुसरा आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. परत लाईट मायक्रोस्कोपमध्ये परत दोन प्रकार पडतात, पहिला आहे सिंपल मायक्रोस्कोप आणि दुसरा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे तुम्हाला इथंपर्यंत माहीत पाहिजे. तर हे झालं. आता आपण बघणार आहे आपल्याला, आता मायक्रोस्कोप झाला, आपल्याकडे मायक्रोस्कोप सगळ्या प्रकारचे माहीत झाले, आपल्याकडे मायक्रोस्कोप पण आला. आता आपण सेलचा अभ्यास चालू केला. तर सेलचा अभ्यास आता हा एखाद्या गोष्टीत जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपण काय बघतो, पहिल्यांदा त्याचा शेप बघतो. बरोबर आहे. शेप कसा आहे, गोलाकार आहे, लांब आहे, चौकोनी आहे, असं आपण बघत असतो. तर सेलचा शेप बद्दल आपण थोडक्यात बोलूया. सेलचा जो शेप असतोय तो काय काय असतो मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. सेल, देर इज नो टिपिकल शेप ऑफ अ सेल. सेल मे बी स्फेरिकल, कशा कशा असू शकतात बघा, स्फेरिकल असू शकतात.
स्फेरिकल असू शकतात म्हणजे गोलाकार असू शकतात, सेलचा आकार हा गोलाकार असू शकतोय. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर, फ्लॅटन्ड, पॉलिगोनल. रेक्टँग्युलर असू शकते, पॉलिगोनल, फ्लॅटन्ड, 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे सेलचा शेप असू शकतोय. अजून पॉलिगोनल झालं, हा ओव्हल, ओव्हल पण असू शकते. ट्रँग्युलर, कोनिकल, ओव्हल, कोनिकल, ट्रँग्युलर. सेलचे शेप बघा किती असू शकतात. नंतर कॉलमनार, म्हणजे कॉलमला एक अशा उभ्या. आता हे ट्रँग्युलर म्हणजे त्रिकोण कळतंय. कोनिकल म्हणजे असा एखादा कोण काय तर करते अशी. ओव्हल म्हणजे थोडीशी अशी. फ्लॅटन्ड म्हणजे एकदम चपटी. नंतर पॉलिगोनल म्हणजे एकदम तुम्हाला असं बघा, तुम्हाला बघायला मिळतं हनीकोम सारखं. रेक्टँग्युलर म्हणजे थोडक्यात चौकोनी, आयताकृती अशा प्रकारच्या सेलचा शेप असू शकतो. सेलचा शेप फिक्स असाच असणार आहे असं काय नसणार आहे. सेल कुठं आढळते, सेलचं फंक्शन काय आहे, सेल कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये आढळते, ह्याच्यावरनं सेलचा शेप दाखवला जातो. लक्षात येतपर्यंत दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट कॅन बी द शेप ऑफ द सेल. एखाद्या सेलचा शेप काय असतो इथं तेवढी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तर आपण थोडासा पुढचा पार्ट बघणार आहे. सेलच्या साईज बाबतीत बोलणार आहे आपण. थोडंसं काय बोलणार आहे, सेलचा शेप झालं, सेलच्या साईज बद्दल बोलूया थोडं आपण. बरोबर आहे. सेलच्या साईज बद्दल जर बोलायचं झालं आपल्याला, सेल साईज व्हॅरीज ग्रेटली इन व्हॅरियस प्लांट अँड ॲनिमल्स. सम ऑफ देम आर नॉट विजिबल टू नेकेड अँड सम ऑफ देअर आर बेअरली विजिबल वाईल सम आर मायक्रोस्कोपिक. तर सेल्स बघा, सेलची जी साईज आहे ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी करते. सेलची साईज ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम व्हॅरी करते. बरोबर आहे. काही सेल्स आपल्या डोळ्यांना दिसू शकतात. सांगतो मी तुम्हाला कसं दिसतात. कुठल्या सेल्स, सगळ्याच सेल मायक्रोस्कोपिक असतात असं नाही आहेत. तर काही सेल्स बेअरली म्हणजे एकदम जरासे लहान आकाराचे असतात, कधीतरी आपल्या डोळ्याला दिसू शकतात, बेअरली विजिबल टू आईज. आणि सम सेल्स आर मायक्रोस्कोपिक. तर कशा असणार आहेत बघा, बेअरली विजिबल, मायक्रोस्कोपिक. सेल या 3 प्रकारच्या असतात. पहिल्या असतात विजिबल, ज्या डोळ्यांना दिसतात, त्या कुठल्या दिसतात आपण बघणार आहे. नंतर बेअरली विजिबल म्हणजे दिसू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे तिसरा साईज बोलतोय, म्हणजे सेलच्या साईज बोलतोय. सेल्स आर मायक्रोस्कोपिक म्हणजे 3 प्रकारच्या सेल तुम्हाला बघायला मिळतात. सम ऑफ देम आर नॉट विजिबल टू नेकेड आईज, सम आर बेअरली विजिबल. ॲक्च्युली इथं नॉट विजिबल पाहिजे, चुकून मी विजिबल बोललो. सम आर नॉट विजिबल टू नेकेड आईज म्हणजे सेल डोळ्यांना दिसत नाहीत. काही बेअरली विजिबल दिसतात आणि राहिलेल्या बाकी सगळ्या कशा आहेत त्या मायक्रोस्कोप आहेत. तर सेलची साईज अशी आहे. अजून बोलणार आहे त्यामध्ये आपण. बरोबर आहे. द स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सीन इन मायक्रोप्लाझ्मा दॅट इज 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. बॅक्टेरियल सेल साईज इज 3 ते 5 मायक्रोमीटर while the largest size of the cell is seen in the ostrich egg, nearly 15 centimeter. Largest cells are nerve cells. Longest, sorry. आता मी तुम्हाला थोडक्यात जी इन्फॉर्मेशन सांगतो ते लक्षात ठेवा कायम. आपण बघतोय सेलच्या साईज बाबत. तर सेलची साईज इट इज कधी कधी नॉट विजिबल टू नेकेड आईज, कधी कधी आपल्याला ती बेअरली विजिबल असतात आणि राहिलेला मायक्रोस्कोपिक असतात. बरोबर आहे. तर सेलच्या साईज बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात स्मॉलेस्ट सेल कोणते सांगतो मी तुम्हाला, मायकोप्लाझ्मा. 0.3 मायक्रोमीटर. नंतर त्याच्यापेक्षा जराशी मोठी कुठले, बॅक्टेरियल सेल 3 ते 5 मायक्रोमीटर.
त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी कोजा आहे, लार्जेस्ट ऑस्ट्रिच एग, जवळजवळ त्याची साईज असते 15 सेंटीमीटर. अँड चौथ्यात सगळ्यात मोठं लॉंगेस्ट सेल. आपल्या बॉडी मधली सगळ्यात लॉंगेस्ट सेल कुठली असते? नर्व सेल. आता लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट फरक आहे. सगळ्यात छोटी स्मेल नाही, सगळ्यात छोटी जी सगळ्यात लहानात लहान सेल जी असते ती कुठली असते बघा? मायकोप्लाझ्माची. मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम असतात, एमएलओज असतात. त्यांची साईज किती असते बघा? 0.3 मायक्रोमीटर एवढी लहान साईज असते त्यांची. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बॅक्टेरियल सेल, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी, दॅट इज 3 ते 5 मायक्रोमीटर एवढी साईज त्याला बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर लार्जेस्ट सेल ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच म्हणजे काय हो? आपला शहामृग. शहामृगाचं अंड हे एक मोठी सेलच असते, बरोबर आहे. आणि ती जी सेल असते ती सगळ्यात लॉंगेस्ट नाही, सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे. तिची साईज जवळजवळ 15 सेंटीमीटर एवढी असते, हे लक्षात ठेवा. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉंगेस्ट सेल. सगळ्यात लॉंगेस्ट सेल कोणती आहे आपल्याला माहिती आहे? तर ती आहे आपल्या शरीरातली नर्व सेल. नर्व सेल म्हणजे लांबीला सगळ्यात जास्त कुठली सेल आहे? तर ती आहे नर्व सेल. इथंपर्यंत तुम्हाला काय जर इन्फॉर्मेशन समजली नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. काय डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा. आणि आपल्या जे इंस्टाग्रामचं जे पेज आहे त्याला नक्की फॉलो करत चला. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. याच्या पुढचा पार्ट जो आहे तो पार्ट मी तुम्हाला सांगतो. दॅट इज आपण डिस्कशन करणार आहोत, थोडंसं आपण डिस्कशन करणार आहे सेल थेरी. त्याच्यानंतर आपण बघणार आहे टोटिपोटन्सी. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. ब्रॉडली सेल्स बघणार. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल. आणि या दोन्ही सेल्समधला जो काही फरक आहे तो आपण डिस्कशन करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तो नेक्स्ट लेक्चर अजिबात मिस करू नका. तुम्हाला जर मिस करायचं नसेल तर आपला जो नोटिफिकेशनचा जो बेल आयकन आहे तो ऑलवरती सेट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लागलीच, म्हणजे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ अजिबात तुमचा मिस होणार नाही. कारण आपण शिकत आहोत बायोलॉजी आणि आपल्याला बायोलॉजी शिकणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या बॉडीशी, आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटशी ते अगदी निगडीत आहे, म्हणून आपल्याला बायोलॉजी आपण शिकत आहोत. आणि बऱ्याचशा ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये तुम्हाला 101% बायोलॉजीशी रिलेटेड एक्झाममधले क्वेश्चन तुम्हाला मिळतातच. आणि हे जर एक्झाममधले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला बायोलॉजी येणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही इथून पुढं सगळे व्हिडिओ नक्की बघा. तर थांबूया इथं आपण. तर थँक्यू वन अँड ऑल. धन्यवाद सगळ्यांचा.